गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग प्रवास अधिक सुकर करण्यासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांची निर्णायक बैठक. माणगाव इंदापूर बायपासची एक लेन गणपतीपूर्वी सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना. रायगडचे मुख्य नेते तथा राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज कोकण भवन इथं राष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बैठकीत राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित 10 महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचार विनिमय करण्यात आला. बैठकीत पुणे, पौड, मुळशी, माणगाव, म्हसळा, दिघीबंदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F या मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव ठळकपणे मांडण्यात आला. दिघीबंदराचा वाढता विकास, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग चौपदरी करणं अत्यावश्यक असल्याचं मंत्री गोगावलेंनी स्पष्ट केलं. या प्रकल्पामुळे पुणे आणि कोकणातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माणगाव आणि इंदापूर बायपास संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामासोबतच अतिरिक्त जोड रस्ता विकसित करून शहराभोवती रिंग रोड सदृश व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच बंदराधारित औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचं मंत्री गोगावले यांनी नमूद केलं. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे. कामोडी घाट बोगदा प्रकल्पातील मध्यविभाजकात मार्ग उपलब्ध करून देणं, महाड तालुक्यातील साहिलनगर, गांधारपाली, दासगाव, वहूर तसेच दासगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर सेवा रस्ते व पदपथ उभारणं, राजवाडी फाटा, महापरळ मार्गावरील सावित्री नदीकाठ संरक्षक भिंत उभारणं, कोंजरघाट व बरंधा घाटातील भूस्खलन प्रवण भागात उतार स्थिरीकरणाची कामं करणं, वीर आणि उगवतवाडी इथं बस बे व प्रवासी निवारे उभारणं या मागण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंत्री गोगावले यांनी ठामपणे मांडल्यात. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणती अडचण येऊ नये यासाठी आज संपूर्ण आढावा घेण्यात आला. माणगाव इंदापूर बायपासची किमान एक लेन गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसानं साथ दिल्यास अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार रात्रंदिवस काम करून हे उद्दिष्ट पूर्ण करतील. यावेळी त्यांनी माणगाव आणि इंदापूरमधील व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विशेष आवाहन करताना सांगितलं की गणेशोत्सवाच्या काळात मुख्य रस्त्यावर वाहनं उभी करू नयेत. रस्ते रुंद झाले असले तरी रस्त्यावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहनं पर्यायी ठिकाणी उभी केल्यास लाखो गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुरळीत होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळं अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असून गणेशोत्सवापूर्वी महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. या बैठकीत कोकण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शेलार तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग आणि येणारे पुढचे गणपती उत्सव या संदर्भामध्ये आमच्या नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, आमचे फेगरे साहेब असतील, आमचे शेलार साहेब असतील आणि आमचे इतर सर्व अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून एसी पासून सी पासून सर्वच आज आमची मीटिंग याच्यासाठी होती. ज्या हवेमुळे गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना अडचण होऊ नये आणि काही ठिकाणी ज्या थोड्या बायपास राहिलेल्या आहेत, काही अदरवाईज गावामध्ये आतमध्ये जाणारे रस्ते आहेत, ह्यासाठी आम्ही मधल्या काळामध्ये गडकरी साहेबांकडे गेलो होतो. गडकरी साहेबांनी आम्हाला होकार दिला आणि त्याच्याप्रमाणे खाली पत्र पण आली आमची आणि काय झालं, कुठं झालं, त्याची पूर्तता काय झालेली आहे ह्यासाठी आज मीटिंग घेऊन आम्ही पूर्ण आढावा की अगदी वडकळच्या फूडपासून ते अगदी कशेडी बोगद्यापर्यंत आज आम्ही हा आढावा घेतलेला आहे. चांगली मीटिंग झालेली आहे. अधिकारी वर्गाने चांगलं सहकार्य, ठेकेदार आहेत त्यांनी पण ठरवलेलं आहे आणि शक्यतो आम्ही माणगाव इंदापूरचा जो बायपासचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही एक लेन माणगावची सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे. गणपतीच्या आसपास आटोकाट प्रयत्न चालू आहे, परंतु पावसावरती पण अवलंबून आहे. आपल्या कोकणातला पाऊस सगळ्यात जास्त असतो आपल्याला माहिती आहे. तर तो पावसाने जर आम्हाला उघडीप दिली तर आमचे ठेकेदार, अधिकारी वर्ग बोलले रात्रंदिवस थांबून आणि त्याच्यामध्ये रेल्वेची अडचण अशी आहे की ज्या ट्रेन जाणाऱ्या आहेत त्यांनी थोडासा आम्हाला ब्लॉक दिला तर त्याच्यामध्ये फटकन गर्डर टाकले तर गर्डरच्या नंतर मग त्यांना वरचं कॉन्क्रिटीकरण किंवा काय करायचं सोपं पडेल आणि त्यासाठी आम्ही खात्री बाळगतोय आणि गणेश भक्तांना सुटसुटीत सुरळीत मार्ग व्हावा अशी आम्ही व्यवस्था करतोय. दुसरं आव्हान करतो आम्ही माणगाव आणि इंदापूरच्या व्यापारी लोकांना, कार्यकर्त्यांना, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील,
सरपंच असेल आमच्या इंदापूर या सगळ्यांना की ज्यावेळेला गणपती सीझनला बाहेर जे काय पार्किंगला गाड्या बिड्या असतात बाईक बी तर त्या आता आपण रस्ता थोडा रुंद केलेला अधिकाऱ्यांनी, परंतु त्या गाड्यांमुळे परत जरा अवळ होतो, तर त्या गाड्यांची त्यांनी थोडीशी दुसरीकडे कुठेतरी पार्किंग करावी आणि रस्ता मोकळा असावा. जर तो रस्ता मोकळा असला, रहदारी चालू राहिली तर मग आपल्याला अडचण येणार नाही. हे एक आम्ही आवाहन करतो. पुन्हा एकदा आमच्या सर्व अधिकारी वर्गांना धन्यवाद देतो आणि ज्या ज्या आज आम्ही शिफारशी केलेल्या आहेत त्याची पूर्तता लवकरात लवकर आपण करावी अशी माझी विनंती आहे.